रोज रोज नवीन नवीन खेळ कुठून घेऊन येतो हे यालाच समजतं. काय माहिती कुठे जातो, काय करतो. स्वतःच्या वस्तू जागेवर नेऊन ठेवायचं हे कुठून शिकतो काय माहिती. सगळ्या वस्तू त्याला जागेवर ठेवायच्या असते आणि स्वतःहूनच सगळं झालं की जागेवर ठेवतो. दुपारच्या जेवणामध्ये मी आज वाटाणे भिजत घातलेले होते. हे सुके वाटाण्याची भाजी मला खूप आवडते म्हणून केली होती. आणि सात्विकला मी बऱ्याच दिवसानंतर अंडा ऑमलेट दिला होता आणि त्याने पूर्ण फिनिश केला. हे बघून मी खूप खुश झाली होती. दुपारी कबूतर आला होता आणि पप्पा पण सोबत आला होता म्हणून पप्पाकडे जास्त लक्ष होतं, कबुतराकडे नव्हतं. पप्पा गेल्यानंतर सात्विकला मी फक्त ऑमलेट दिलं होतं म्हणून मी त्यासाठी आज उपीट केलं होतं. त्याने उपीट पण खाल्लं होतं. सायंकाळी आम्ही खाली गेलो. खाली पण खूप छान खेळला आणि वर आल्यानंतर दिवाबत्ती केली दोघांनी मिळून. दिवाबत्ती करतपर्यंत त्याला हे चुरुमुरू खायला आवडते म्हणून त्याने हे खाल्लं आणि नंतर एकटाच खेळत होता. तोपर्यंत त्याचे ते फ्रेंड पण आले आणि त्याचे फ्रेंड पण खूप छान खेळत होते. रात्रीच्या जेवणामध्ये आम्हाला चिकन करायचं होतं कारण 12 दिवसापासून चिकन नव्हतं खाल्लं म्हणून चिकन करायची इच्छा होती म्हणून चिकन करून घेतला. आणि चिकन ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने केलं हे तुम्ही बघू शकता. खूप छान झालं होतं चिकन. शुभमने पण खाल्लं. दुकानात गेल्यावर यांनी बाबाला हे आईस्क्रीम घेऊन मागितली होती. त्याने ते आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि रात्री बाबाला परत खाली घेऊन गेला कारण शुभम यायचा होता. आणि मग खाली छान खेळलो आणि तो पण खूप छान खेळत होता. रात्री पप्पा लगेच आला आणि त्याला एक राईड मारून आणली. वर आल्यानंतर त्याचं 12 वाजले तरी त्याला झोपायचं नव्हतं. कुठून गेम सुचतात, कुठून काय करतो, कुठून काय खेळतो आणि कसा वेळ घालवतो त्याचं त्याला समजते. आणि असा आमचा दिवस संपला. बाय.